हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ इंजिनिअरिंग विथ मेत्रे सर. मित्रांनो, इन दिस लेक्चर आपण स्टडी करणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचा. या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज समजून आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्या अगोदर आपल्याला थोडे इंटरेस्ट म्हणून एक एक्झाम्पल त्या ठिकाणी इथं ऑब्झर्व करायचं आहे. एक्झाम्पल असं आहे, कन्सिडर करा की माझ्याकडे एक जार आहे. ओके, या जारमध्ये मी पाणी ओतून दिलं आणि त्यासोबतच मी ओतून दिलं ऑइल. तुम्ही ऑब्झर्व कराल की जेव्हा आपण जारमध्ये या दोन्ही त्या ठिकाणी फ्लुइड्सला ओतलं, पाणी जे आहे ते असं तळाला खाली जाऊन बसेल, तर जे ऑइल आहे ते पाण्यावरती फ्लोट होईल, ते तरंगेल. ठीक आहे, तर या ठिकाणी हे वरती ऑइल तरंगेल आणि जे पाणी आहे ते मात्र या ठिकाणी इथं फ्लोट होईल. असं का झालं, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी इथं शोधायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आपण या ठिकाणी इथं पाहणार आहोत. नाव आहे डेन्सिटी ऑर मास डेन्सिटी. माय फ्रेंड्स, ही प्रॉपर्टी पाहण्या अगोदर आपल्याला दोन बेसिक त्या ठिकाणी कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. त्यापैकी एक कॉन्सेप्ट आहे त्या ठिकाणी मास. तर मास म्हणजे नेमकं काय? अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. एखाद्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेला मॅटर त्याला मास असे म्हणतात आणि तो आपण साधारण त्या ठिकाणी किलोग्राम किंवा ग्राममध्ये सांगत असतो. कन्सिडर करा, माझ्याकडं दोन पिशव्या आहेत. एका पिशवीमध्ये मी 10 किलोग्राम तांदूळ भरलेत, तर दुसऱ्या पिशवीमध्ये मी त्या ठिकाणी 2 किलोग्राम तांदूळ भरलेत. तुम्ही ऑब्झर्व कराल की जे 10 किलोग्रामवाली जी पिशवी आहे ना, त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ जे तांदूळ प्रेझेंट आहेत ते त्या केसमध्ये जास्त आहेत आणि 2 kgमध्ये त्या पिशवीमध्ये अमाऊंट ऑफ जो त्या ठिकाणी तांदूळ प्रेझेंट आहेत ते कमी आहेत. सोप्या भाषेत काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट जर त्या ठिकाणी जास्त असेल तर बॉडीचं मास जास्त आणि तो कमी प्रेझेंट असेल तर बॉडीचं मास कमी. तर फायनली ही गोष्ट लक्षात ठेवा की अमाऊंट ऑफ मॅटर त्या ठिकाणी प्रेझेंटला आपण त्या ठिकाणी मास असे बोलतो. त्या मासला स्मॉल यमने रिप्रेझेंट केलं जातं आणि त्याचं जे युनिट आम्ही यूज करणार आहोत ते आहे किलोग्राम. आफ्टर दिस सेकंड कॉन्सेप्टकडे आम्हाला जायचं आहे. ती कॉन्सेप्ट आहे बेटा व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे नेमकं काय? द स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल बॉडी. ओके, म्हणजे नेमकं काय? एक उदाहरण देऊन सांगतो. कन्सिडर करा, हा जो फुटबॉल आहे, या फुटबॉलनी जो काही स्पेस या ठिकाणी इथं ऑक्युपाय केलेला आहे त्याला व्हॉल्यूम असं म्हणायचं. किंवा या स्टील बॉलनी जे काही स्पेस ऑक्युपाय केला आहे त्याला त्या ठिकाणी तुम्ही व्हॉल्यूम असं म्हणू शकता. या दोघांच्याही केसमध्ये जी व्हॉल्यूम या ठिकाणी यांनी ऑक्युपाय केलेली आहे ती सेम आहे असं मी या ठिकाणी इथं समजणार आहे. म्हणजे जो स्पेस याने ऑक्युपाय केला आणि जो स्पेस याने ऑक्युपाय केला तो जर त्या ठिकाणी सेम असेल तर व्हॉल्यूम सेम आहे असा याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. फ्रेंड्स, तर पुढे जाऊयात आपण डेन्सिटी या कॉन्सेप्टकडं. व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी? डेन्सिटी हे आहे मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. ठीक आहे, डेफिनेशन लक्षात घेणं फार सोपं आहे. मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इज कॉल्ड डेन्सिटी ऑफ द फ्लुइड, किंवा त्यालाच आपण मास डेन्सिटी असं सुद्धा या ठिकाणी तो बोलू शकतो. याला थोडंसं व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल घेतोय एका फुटबॉलचं आणि एका स्टील बॉलचं. स्टील बॉल म्हणजे तो गोळा फेकमधला गोळा वगैरे असतो ना, तो त्या केसमध्ये स्टील बॉल आहे असं आपण इथं कन्सिडर करू शकता. तर फ्रेंड्स, असं लक्षात घ्या, या दोघांची व्हॉल्यूम त्या केसमध्ये सारखी आहे, म्हणजे जो स्पेस त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे तो त्या ठिकाणी सेम आहे. मात्र जेव्हा आपण याचं वजन केलं, जेव्हा आपण याचं मास पाहिलं, मान के चलो या फुटबॉलचं जे मास त्या ठिकाणी निघालं ते आहे 1 किलोग्राम, कारण तो मधून पोकळ आहे. ठीक आहे, लेदरचा बनलेला आहे आणि म्हणून 1 किलोग्राम इतकं मास आहे याचं. तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये स्टील बॉलचं जे मास आहे ते त्या ठिकाणी आहे बघा 10 किलोग्राम. म्हणजे हे गोष्ट लक्षात घ्या, सेम व्हॉल्यूममध्ये त्या ठिकाणी 1 किलोग्राम मास आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 10 किलोग्राम मास इथं तुम्हाला पाहायला भेटेल. सर, याची व्हॉल्यूम आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊयात. तर ती आहे समजा 0.2. व्हॉल्यूमचं युनिट आपण जे यूज करतो ते आहे मीटर क्यूब असं आपण कन्सिडर करूयात. आणि आता डेन्सिटी आपण फाइंड आउट करूयात. तर लक्ष द्या बेटा, डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट या ठिकाणी व्हॉल्यूम असतं. तर मास आपला पहिल्या केसमध्ये फुटबॉलचा घेऊ 1 आणि आपण व्हॉल्यूम या ठिकाणी लिहूयात 0.2. तर याची डेन्सिटी 5 इतकी तुम्हाला त्या ठिकाणी आलेली पाहायला भेटेल. 5 ही त्याची डेन्सिटी असेल. तर दुसऱ्या साईडला जो स्टील बॉल आहे याची आपण डेन्सिटी थोडीशी फाइंड आउट करून घेऊयात. तर बघा, हे जे मास आहे याचं या व्हॉल्यूममध्ये
ते आहे 10 किलोग्राम आणि जी व्हॉल्यूम या ठिकाणी आहे ती सेम आहे 0.2. याला जर आपण या ठिकाणी तर कॅल्क्युलेट केलं तर याचं उत्तर 5050 असं येतं. माय फ्रेंड्स, हे बघा, याची डेन्सिटी 50 आलेली आहे आणि याची डेन्सिटी त्या ठिकाणी 5 आलेली आहे. आणि त्यामुळं जर मी असं म्हटलं की कोण वजनानं हलका असेल आणि कोण वजनानं भारी असेल, तर याचं उत्तर आहे वजनानं हलका असेल फुटबॉल, वजनानं भारी असेल त्या केसमध्ये आपला स्टील बॉल. ठीक आहे, ओके. आणि म्हणून आपण जेव्हा डेन्सिटी, जेव्हा ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी बोलतो, ही आम्हाला इन्फॉर्मेशन देते की एखादं फ्लूइड हे त्या ठिकाणी किती जड आहे. जडत्व असं त्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. ज्या फ्लूइडची डेन्सिटी जास्त त्याची त्या केसमध्ये जडत्वाची व्हॅल्यू जास्त, तर तो जड आहे वजनाने. आणि ज्याची डेन्सिटी कमी त्या केसमध्ये तो वजनाने हलका आहे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होत असतो. फ्रेंड्स, आपण त्या ठिकाणी थोडंसं पुढे कन्क्लुजनकडे जाणार आहोत. कन्क्लुजन इथं आहे आपल्या त्या जारमध्ये भरलेल्या वॉटर आणि ऑइलचा. काय असतं, वॉटर त्या ठिकाणी खाली तळाला जाऊन बसला आणि ऑइल मात्र वर त्या ठिकाणी तरंगतोय. असं का झालं? याचं उत्तर आहे डेन्सिटी डिफरन्समुळे असं त्या ठिकाणी झालं. पाण्याची डेन्सिटी ही ऑइलपेक्षा त्या ठिकाणी जास्त असते आणि म्हणून जड असलेलं पाणी, डेन्स असलेलं पाणी त्या ठिकाणी खाली जातं आणि हलकं त्याच्यापेक्षा असलेलं, डेन्सिटी कमी असलेलं जे ऑइल आहे ते त्या ठिकाणी वर तरंगत असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. तर आता थोडासा थेरॉटिकल जो काही याच्यातला कॉन्सेप्ट आहे तो आपण लक्षात घेऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात ठेवायचं आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लूइड इज नोन ॲज डेन्सिटी. याला मास डेन्सिटी असंही म्हणतात, कारण मासच्या बेसिसवरती आपण त्या ठिकाणी ती मोजत आहोत. सेकंड थिंग या ठिकाणी अशी आहे, याला डिनोट केलं जातं एका सिम्बॉलने. हा सिम्बॉल मराठीतल्या 9 सारखा त्या ठिकाणी ड्रॉ करायचा असतो आणि त्याला म्हणायचं असतो रो, RHO. तर याचं जे युनिट आहे, SI युनिट, हे आहे बेटा किलोग्राम पर मीटर क्यूब. असं का, हे मी थोडंसं तुला पुढे समजवून सांगतो. ठीक. तर आपण इथं येऊयात थोडंसं आणि समजून घेऊयात की याचं SI युनिट किलोग्राम पर मीटर क्यूब असं का आलं. तर हे बघा, आपल्याला मी सांगितलं की बाबा मॅथमॅटिकली जर मला डेन्सिटी लिहायची असेल तर मी ती कशी लिहिणार? मॅथमॅटिकली. ठीक आहे. डेन्सिटीला रोने रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, हा काढला मी रो. आता इज इक्वल टू काय असते डेन्सिटी? मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द फ्लूइड. हे बघ बेटा, मासचं जे युनिट आहे ते आहे किलोग्राम. ठीक आहे. आणि व्हॉल्यूमचं जे युनिट आहे ते आहे मीटर क्यूब. अँड देअरफॉर डेन्सिटीचं जे युनिट बनतं ते बनतं kg पर मीटर क्यूब. आता आपण या ठिकाणी येऊयात याच्या एक्झाम्पल्सकडे. एक्झाम्पलमध्ये पहिलं एक्झाम्पल आहे डेन्सिटी ऑफ वॉटर विच इज इक्वल टू 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. याचा अर्थ काय? पाण्याची डेन्सिटी 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. याचा अर्थ असा की समजा मी 1 मीटर क्यूब इतकी व्हॉल्यूम असलेला एक टँक घेतला. ठीक आहे. आणि मग या टँकमध्ये जर मी आता पाणी भरलं पूर्ण, तर करेक्ट 1000 किलोग्राम इतक्या वजनाचं, इतकं मास असलेलं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी ते टँकमध्ये भरलेलं पाहायला भेटेल. ओके. आणि त्यामुळं एका मीटर क्यूबमध्ये 1000 किलोग्राम पाणी त्या ठिकाणी इथं मावतं, बसतं, अमाऊंट ऑफ मॅटर त्या ठिकाणी बसतो आणि म्हणून पाण्याची डेन्सिटी 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. फ्रेंड, जर मी त्या ठिकाणी ऑइलबद्दल बोललो, मगाशी आपण ऑइलचा विषय केला होता एक्झाम्पलमध्ये, ऑइलची डेन्सिटी ही 850 आहे. बरं का. ऑइलची डेन्सिटी 750 पासून 950 पर्यंत व्हॅरी होते. ही कुठल्या ऑइलचे त्याच्यावरती डिपेंड करतं. 850 किलोग्राम पर मीटर क्यूब. कन्सिडर करा, या टँकची जी त्या ठिकाणी व्हॉल्यूम आहे ती 1 मीटर क्यूबच आहे. जर मी आता याच्यातनं पाण्याला काढून टाकलं आणि जर मी ऑइल भरला, तर या ठिकाणी जो ऑइल बसतो याच्यामध्ये तो 850 किलोग्राम इतक्या वजनाचं, इतक्या मासचं ऑइल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मावतो किंवा बसतो. तिसरी गोष्ट आहे मर्क्युरीची त्या ठिकाणी डेन्सिटी आपण पाहायचं आहे 13600. हे बघा, मर्क्युरी म्हणजे पारा आणि हा फार जड असतो पाण्यापेक्षा, तर त्यामुळं त्याची जी डेन्सिटी आहे ती 13600 किलोग्राम पर मीटर क्यूब असल्यामुळेच तो त्या ठिकाणी फार जड असतो. तो किती पटीने जड असतो हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. आफ्टर दॅट डेन्सिटी ऑफ हनी. ओके. हनी म्हणजे प्रियकर नाही बरं का, हनी म्हणजे मध. तर मधाची जी डेन्सिटी आहे ती आहे 1420 किलोग्राम पर मीटर क्यूब. याच्यानंतर एक क्विज मी या ठिकाणी तर तयार करणार आहे तुमच्या समोर.
कन्सिडर करा की माझ्याकडे परत एक जार आहे. या जारमध्ये मी टोटल 3 फ्लुइड्स एकानंतर एक त्या ठिकाणी इथं टाकून दिलेले आहेत, भरलेले आहेत. से एक्स, से वाय आणि से झेड. एक्स वाय झेड असे त्या ठिकाणी 3 फ्लुइड्स आहेत जे मी या जारमध्ये ओतून दिले. ठीक आहे. तर माझा प्रश्न असा आहे की जर समजा मी ते 3 फ्लुइड्स हे आहेत असं सांगतोय तुम्हाला, एक आहे त्याच्यामध्ये मर्क्युरी, दुसरा आहे हनी आणि तिसरा आहे त्या केसमध्ये वॉटर. तर वॉटर, हनी आणि मर्क्युरी हे 3 फ्लुइड्स या ठिकाणी इथं आहेत. तर झेड हा या तिघांपैकी कोण, एक्स या तिघांपैकी कोण आणि वाय या तिघांपैकी कोण, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी इथं शोधायचं आहे. कसं शोधणार, नीट लक्ष देऊ नाही का. पायचं डेन्सिटीच्या व्हॅल्यूज, डेन्सिटी ज्याची सगळ्यात जास्त तो सगळ्यात जास्त जड, त्याचं जडत्व जास्त, त्यामुळे तो सगळ्यात खाली जाऊन बसणार. कम्पेअर करा पाण्याची डेन्सिटी, मर्क्युरीची डेन्सिटी आणि हनीची डेन्सिटी. मर्क्युरीची डेन्सिटी सगळ्यात जास्त आहे आणि त्यामुळं हा जो झेड नावाचा त्या ठिकाणी तुमचा फ्लुइड आहे तो नथिंग बट मर्क्युरी असेल. सेकंड, आता राहिले दोघं जण, हनी आणि वॉटर, यांच्यामध्ये कोणाची डेन्सिटी जास्त आहे बघायची. 1420 हनीची डेन्सिटी जास्त आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी येतं पाण्याचा नंबर 1000. तर बघा ना मी कशा पद्धतीनं सिक्वेन्स इथं दिलाय. जर तुम्ही या तिघांना एका जारमध्ये ओतलं तर सगळ्यात खाली जाईल ते तुमचं मर्क्युरी, त्याच्यावर हनी आणि त्याच्यावर असेल त्या केसमध्ये वॉटर. धिस इज द बेस्ट क्विज फॉर नोईंग द डेन्सिटी. जर तुम्हाला डेन्सिटी प्रॅक्टिकली समजून घ्यायची असेल तर ती याच्यातनं तुम्ही त्या ठिकाणी समजून घेऊ शकता. माय फ्रेंड्स, आफ्टर दिस कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी इथं पुढे जाणार आहोत आमच्या नेक्स्ट कॉन्सेप्टकडं, विच इज कॉल्ड वेट डेन्सिटी. ओके, मास डेन्सिटी जर समजली असेल तर वेट डेन्सिटी समजून घेणं अतिशय सोपं आहे. त्याचं कारण असं आहे, हे बघा, मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड म्हणजे मास डेन्सिटी, तसं वेट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इज कॉल्ड वेट डेन्सिटी. मी याला मॅथमॅटिकली असं लिहिल, वेट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड इज कॉल्ड वेट डेन्सिटी. ठीक आहे. तर जेव्हा डेन्सिटीला आपण वेटच्या भाषेत सांगतो तेव्हा ती वेट डेन्सिटी असते. याला डिनोट केलं जातं स्मॉल डब्ल्यूने, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, याचं दुसरं नाव ते म्हणजे स्पेसिफिक वेट. हे पहा, मी तुम्हाला मुद्दामून इथं सांगेल की यांची जी सेकंड नेम्स आहेत ना ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. वेट डेन्सिटी इज कॉल्ड स्पेसिफिक वेट. ठीक आहे. याचं युनिट आपण या ठिकाणी इथं चेक करू बेटा. हे बघ, वेट जो आहे तो न्यूटनमध्ये लिहिला जातो, कारण वेट हा फोर्स असतो, तो न्यूटनमध्ये लिहिला जातो. तर व्हॉल्यूम परत एकदा मीटर क्यूबमध्ये लिहिली जाते. अँड देअरफॉर या ठिकाणी याचं जे युनिट येतं ते येतं न्यूटन पर मीटर क्यूब. ओके, इन दिस वे आवर वेट डेन्सिटी कॉन्सेप्ट इज कंप्लीटेड. आफ्टर धिस कॉन्सेप्ट आपल्याला थोडंसं या दोघांच्या मिक्स कॉन्सेप्टकडे जायचं आहे. आपल्याला ना एक प्रश्न विचारला जातो, स्टेट द रिलेशन बिटवीन मास डेन्सिटी अँड वेट डेन्सिटी. तर ते रिलेशन आहे स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू, हा डब्ल्यू स्मॉल आहे, स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी. तर हे रिलेशन नेमकं कसं त्या ठिकाणी आलं हे मी तुम्हाला इथं समजून सांगतोय, ते तुम्ही नीट पहा. हे बघा, मी म्हणतो वी हॅव, आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे आम्हाला? वेट डेन्सिटी म्हणजे स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू असतं वेट पर युनिट व्हॉल्यूम. फ्रेंड्स, हे तुम्हाला माहिती असेल, मासला ग्रॅव्हिटीनं मल्टिप्लाय केलं की वेट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होत असतो. एकदम बेसिक त्या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे ती. मग आता मी काय करतोय बघा, वेटच्या ऐवजी मी इथं ठेवतोय मास आणि इथं ठेवतोय ग्रॅव्हिटी आणि हे आहे त्या केसमध्ये व्हॉल्यूम. जरा नीट बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. मास पर युनिट व्हॉल्यूम, मास पर युनिट व्हॉल्यूम याला आपण मास डेन्सिटी असं म्हणतो. आणि म्हणून मी एम बाय व्हीच्या ऐवजी या ठिकाणी लिहिणार आहे रो जी, जशाच तसा अशा पद्धतीनं स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी हे रिलेशन त्या ठिकाणी फॉर्म होतं आणि ते आपल्यासाठी सगळीकडेच ॲप्लिकेबल आहे. खूप साऱ्या केसेसमध्ये आपल्याला त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करायचे आहेत, त्या रिलेशनचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ठीक आहे. तर स्मॉल डब्ल्यू इज इक्वल टू रो इंटू जी, इसको भूलने का नाही बेटा. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड कसे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी विचारले जातात, 2 मार्कासाठी प्रॉब्लेम कसे सेट होतात हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊ. तर हे बघा, माझ्याकडे एक प्रॉब्लेम आहे, हा असा,
कॅल्क्युलेट वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. सिंपल ते म्हणतात पाण्याची वेट डेन्सिटी कॅल्क्युलेट करा. मी काय करतो बघा, जर मला ते करायचं असेल तर मी फॉर्म्युला लिहितो, स्मॉल w इज इक्वल टू रो इंटू जी. फ्रेंड्स, तुम्हाला पाण्याची मास डेन्सिटी माहिती आहे का? तर उत्तर आहे यस. ती स्टँडर्ड आहे 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. ही व्हॅल्यू 4 डिग्री सेल्सिअससाठी सांगितली जाते. पाण्याची जी डेन्सिटी आहे ती 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब आहे. ही गोड्या पाण्याची त्या ठिकाणी डेन्सिटी आहे. खारं पाणी जर असेल समुद्रातलं तर त्याची डेन्सिटी थोडीशी 1000 पेक्षा जास्त असते, कारण त्याच्यामध्ये साल्टचं प्रमाण असतं. ठीक आहे, ओके. जर पाणी त्या ठिकाणी फ्रीज होत असेल आणि पाण्याचा आईस त्या ठिकाणी बनत असेल तर बिकॉज ऑफ एक्सपान्शन त्या ठिकाणी पाण्याची जी डेन्सिटी आहे ती कमी होते आणि म्हणून तुम्ही पाहाल की जो बर्फ आहे तो पाण्यावरती तरंगतो, तर त्याच्यामध्ये बुडत नाही, कारण डेन्सिटी कमी झालेली असते. 1000 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी स्टँडर्ड आहे, लक्षात ठेवा. मी इथं लिहिलं 1000 मल्टीप्लाइड बाय ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू या केसमध्ये आहे 9.81. स्टँडर्ड पृथ्वीवरती राहत आहे. तर अशा पद्धतीनं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. 9810 अशी किंमत या ठिकाणी इथं बनते. ही पाण्याची वेट डेन्सिटी आहे आणि याचं युनिट आहे न्यूटन पर मीटर क्यूब. इन धिस वे वेट डेन्सिटी ऑफ वॉटर इज कॅल्क्युलेटेड. फ्रेंड्स, आफ्टर धिस आपल्याला पुढचा जो त्या ठिकाणी क्वेश्चन आहे तो ॲज अ होमवर्क घ्यायचा आहे. हे बघा, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट. स्पेसिफिक वेट म्हणजे वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड हॅव्हिंग मास डेन्सिटी 850 किलोग्राम पर मीटर क्यूब. तर आता तुमच्याकडं मास डेन्सिटी म्हणजे रोची व्हॅल्यू 850 आहे. ओके, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही त्याला ठेवा आणि यू विल गेट फायनल आन्सर. आफ्टर धीस क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी एका पुढच्या क्वेश्चनकडे चाललोय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. अरे बापरे, मध्ये अचानक ऐश्वर्या राय कुठून आली आहे? ऐश्वर्याचा काय संबंध इथे आहे? इंटरेस्टिंग आहे, नीट आहे का? हे पहा, मी असं म्हणतोय तुम्हाला की यार एक मुलगी आहे आणि ती फार सुंदर आहे. तुम्हाला याच्यातनं कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटत नाही. आपल्यापैकी कोणी म्हणेल असेल, ठीक आहे, सुंदर आहे, असेल थोडीफार सुंदर असेल कशी तरी, आपल्याला त्याच्यातनं आयडिया नाही आली की ती किती ब्युटिफुल आहे. पण मी थोडंसं साईडला झालो आणि मी तुम्हाला आता असं म्हणतोय की एक मुलगी आहे, ती ऐश्वर्या राय इतकी सुंदर आहे. याचा अर्थ आता तुमची ट्यूबलाईट पेटली आणि तुमच्या लक्षात आलं की ती फार सुंदर आहे. ऐश्वर्या राय इतकी सुंदर आहे का? हो, मला ऐश्वर्या राय माहिती आहे, मी बघितले तिचे पिक्चर वगैरे, आणि ती फार सुंदर आहे आणि तशी ती मुलगी आहे का? वा वा, चला लगेचच लग्न करू आपण. ठीक आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणूयात. तसं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही आमची थर्ड जी कॉन्सेप्ट आहे ती याच कन्सेप्टला त्या ठिकाणी रिलेट करते. कसं आहे बघा, आपल्याला पाण्याचं जडत्व माहिती आहे, म्हणजे पाणी किती जड असतं हे आपल्याला माहिती आहे. पाण्याची डेन्सिटी आपण फील करू शकतो. ठीक आहे, आपल्या दररोजच्या लाईफमधला त्या ठिकाणी तो लिक्विड आहे. मग आपण काय करणार, समजा की दुसरा एखादा लिक्विड आहे, त्याची डेन्सिटी आपण पाण्याच्या डेन्सिटीसोबत जेव्हा कम्पेअर करतो तेव्हा त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणलं जातं. त्याचं दुसरं नाव आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. माय फ्रेंड्स, आपण थोडंसं डेफिनेशनकडे येऊयात. पहा काय म्हणतोय मी इथं. इट इज द रेशो ऑफ मास डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द मास डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. दिस स्टँडर्ड फ्लुइड इज नथिंग बट वॉटर. फ्लुइडचा राजा, लिक्विडचा राजा कोण? पाणी. त्यामुळं मास डेन्सिटी कुठल्याही फ्लुइडची जेव्हा तुम्ही वॉटरच्या डेन्सिटीसोबत कम्पेअर करता त्याला आपण रिलेटिव्ह डेन्सिटी किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं बोलतो. फ्रेंड्स, हीच डेफिनेशन ऑरमध्ये पण लिहिता येते. जसं तुम्ही मास डेन्सिटीच्या भाषेत सांगितलात तसं वेट डेन्सिटीच्या भाषेत सुद्धा ही डेफिनेशन सांगता येते. कशी पहा, इट इज द रेशो ऑफ वेट डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. ठीक आहे, तर वेट डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड म्हणजे पाण्याची वेट डेन्सिटी जी 9810 असते आणि पाण्याची मास डेन्सिटी ही 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब असते. या दोन्हीपैकी कुठल्याही डेफिनेशनचा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. हे बघा, लक्षात हे घ्या, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला यसने रिप्रेझेंट केलं जातं आणि जेव्हा आपण त्याचा फॉर्म्युला लिहू मॅथमॅटिकली तो असा लिहिला जातो, डेन्सिटी ऑफ फ्लुइड टू द डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. थोडंसं मी काम कमी करतो. मी काय म्हणतो, डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द
डेन्सिटी ऑफ वॉटर, बस. और मी म्हणेल S इज इक्वल टू वेट डेन्सिटी ऑफ लिक्विड टू द वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. माय फ्रेंड्स, अशा पद्धतीनं ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपण या ठिकाणी इथं लक्षात घ्यायची असते. आता एक उदाहरण त्या ठिकाणी आपण इथं कव्हर करणार आहोत लगेचच. कन्सिडर करा, मान के चलो मला एक क्वेश्चन असं विचारला आहे. क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी, म्हणजेच स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, किंवा आपण हनीची घेऊ, ऑफ हनी, HONEY. आता काय करायचं, तर हे बघ इथं फॉर्म्युला लिहायचा. वी हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू, म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ हनी, इथं वर लिहायचं हनीची डेन्सिटी, आणि इथं लिहायचं डेन्सिटी ऑफ वॉटर, ते खाली लिहायचं. ठीक आहे. हनीच्या डेन्सिटीची व्हॅल्यू असते 1420, ते मी इथं लिहितो 1420, आणि वॉटरच्या डेन्सिटीची व्हॅल्यू त्या ठिकाणी असते 1000. याला आपण डिवाइड करूयात, ते बघूयात काय होतं. ते हे होतं 1.42. तर ज्यावेळेस आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याची सांगतो 1.42, याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की हनी हा वॉटरपेक्षा 1.42 पटीनं जड आहे. ठीक आहे. तेच जर मी या ठिकाणी इथं मर्क्युरीसाठी जर हे काम केलं असतं तर त्या ठिकाणी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती येते बघा. हे बघा, मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मी इथं लिहिली 13600. त्याला वॉटरच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीसोबत कंपेअर केलं म्हणजे डिवाइड केलं, ही बनली 13.6. माय फ्रेंड्स, मी म्हणतोय की मर्क्युरीची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 13.6 आहे. याचा अर्थ मर्क्युरी पाण्यापेक्षा 13.6 पटीनं जड आहे. याच्या युनिटबद्दल आपण बोलणार आहोत. हे बघा, वर आपण किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये व्हॅल्यू लिहिलेली आहे, खालती ही सेम. म्हणून या ठिकाणी गेट कॅन्सल, आणि आपलं जे उत्तर आहे ते 13.6 इथं तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. आफ्टर धिस, याच्या नंतर आपण आपल्या नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाणार आहोत. या लेक्चरमधली ही लास्ट कॉन्सेप्ट आहे बेटा, नाव आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. जर तुम्हाला मास डेन्सिटी माहिती असेल तर स्पेसिफिक व्हॉल्यूम ही सहज त्या ठिकाणी लक्षात येते. मास डेन्सिटीला रेसिप्रोकल करायचं, उलटं करायचं. ठीक आहे. ओके. म्हणजे नेमकं काय करायचं तर मी सांगतो तुम्हाला. हे बघा, मास डेन्सिटी म्हणजे काय होतं तर मास पर युनिट व्हॉल्यूम. आता याला मी उलटं करतोय. कसं उलटं करणार आहे ते पहा. व्हॉल्यूमला वर लिहितो, मासला खाली लिहितो. याला जसं तुम्ही असं लिहिलात ना, याला म्हणायचं स्पेसिफिक व्हॉल्यूम. ही स्मॉल व्ही ने किंवा VS ने डिनोट केली जाते. S फॉर स्पेसिफिक, V फॉर व्हॉल्यूम. आणि याची डेफिनेशन काय आता त्या ठिकाणी आपण तयार करणार तर तुम्ही ते इथं पहा, व्हॉल्यूम पर युनिट मास. इथं सांगतोय मी, व्हॉल्यूम पर युनिट मास ऑफ फ्लुइड इज नोन ॲज स्पेसिफिक व्हॉल्यूम, V/M. सिंपल. युनिट काय असेल तर तेही एकदा पाहू आपण. V म्हणजे त्या केसमध्ये व्हॉल्यूम मीटर क्यूब, आणि M म्हणजे त्या ठिकाणी मास जो आहे किलोग्राम. तर मीटर क्यूब पर kg या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम तो असलेली तुम्हाला पाहायला भेटेल. याचं युनिट त्या ठिकाणी मीटर क्यूब पर kg आहे. फ्रेंड्स, मास डेन्सिटी कॉन्सेप्ट लिक्विडसाठी महत्त्वाची, तसं स्पेसिफिक व्हॉल्यूम ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी गॅसेससाठी महत्त्वाची असते. ओके. गॅसेसची डेन्सिटी नाही बोलत आपण, कारण ती टेम्परेचरनुसार बदलत राहते, फार व्हॅरिएशन असतात त्याच्यामध्ये. त्यामुळं आपण त्याची स्पेसिफिक व्हॉल्यूम बोलत असतो. बस हे नॉलेज तुम्हाला या ठिकाणी तर लक्षात घ्यायचं आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं काय तर हे डेन्सिटीला उलटं केल्यानंतर येतं ना, तर एक रिलेशन आहे डेन्सिटीमधलं आणि स्पेसिफिक व्हॉल्यूममधलं. ते लक्षात ठेवा बेटा, 1/ρ. ठीक आहे. 1/ρ इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्याशी रिलेटेड असलेले आपण प्रॉब्लेम्स या ठिकाणी तर पाहणार आहोत. थँक्यू सो मच.